येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। मंत्री भुजबळ यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आणि संशयिताला बीडमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पाहूया सविस्तर वृत्त। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांना मागील 2 दिवसांपूर्वी मोबाईलवरून धमकी आणि शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। याबाबत अज्ञात इसमाविरोधात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। पोलीस समांतर सदर गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांनी एक संशयित इसमाला बीड जिल्ह्यातून ताब्यात घेतलंय। रवींद्र धनक असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव। पोलिसांनी त्यास अंबड पोलिसांच्या ताब्यात दिलंय। याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 1 मधुकर कड यांनी अधिक माहिती दिली आहे। दिनांक 29/9/24 रोजी अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 643/24 कलम 296 351/4 भारतीय न्याय संहिता अन्वये दाखल करण्यात आला होता। त्यामध्ये IT ऍक्ट कलम 66C लावण्यात आलेला होता। त्यात समांतर तपासामध्ये गुन्ह्यामध्ये आरोपी रवींद्र यशवंत धनक राहणार पातळीपाटा यास निष्पन्न करून त्यास आष्टी जिल्हा बीड येथून ताब्यात घेऊन काल त्याला संध्याकाळी अंबड पोलिसांच्या हवाली करण्यात आलेला आहे। माननीय कोर्टाने आज रोजी त्याला 1 दिवसाचा PCR मंजूर करण्यात आलेला आहे। तर काय घटना झाली? त्या घटनेमध्ये हा आरोपी रवींद्र धनक याने माननीय नामदार श्री भुजबळ साहेब अन्न व पुरवठा ग्राहक मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मोबाईलवर अश्लील संदेश व धमकीवजा संदेश पाठवले होते। त्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे। मात्र मागील काही दिवसांपासून अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना वारंवार धमकीचे फोन येत आहेत। तर कधी नाशिकमधील त्यांच्या भुजबळ फार्म निवासस्थानावर ड्रोन कॅमेरांनी देखील नजर ठेवली जाते असे प्रकार समोर येत आहेत। आता देखील मंत्री भुजबळ यांना धमकीचा फोन आल्यानं चर्चेला उधाण आले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद।